आज रामबाग या ऐतिहासिक ग्राउंडवर मी आहे। या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात आता खोदकाम करून नवीन इमारतीचं बांधकाम सुरू होणार होतं, पण स्थानिक या ठिकाणच्या शहराच्या जागरूक नागरिकांनी हे बांधकाम बंद पाडलं। त्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो। खरं तर हा ऐतिहासिक ग्राउंड आहे, इथून स्पोर्ट ऍक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात होत असतात आणि इतका सुंदर हा परिसर आहे की पोरांच्या तरुणांच्या भविष्यासाठी इथे या ग्राउंडची आवश्यकता होती आणि ह्या ग्राउंडला डिस्टर्ब करण्याचं काही कारण नव्हतं। जर जिल्हा परिषदेची इमारत बांधायचीच होती तर तुम्हाला अनेक ठिकाणी जागा आहे आणि वन विभागाने त्या जागेने संपूर्ण शहर व्यापलं आहे आणि अशा वेळेस पोरांनी कुठे जायचं? इथून दरवर्षी 20-25 मुलं पोलीसमध्ये सिलेक्ट होतात। इथे हॉकीचा ग्राउंड आहे, म्हणजे मला कळत नाही ही कोणाचं हे सुपीक डोकं आहे की या ठिकाणी इमारत बांधायचा। आम्ही एवढंच सांगतो या ठिकाणी की हा खड्डा खोदतपर्यंत हे दोनही आता शहरातील लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, त्यांना हे समजायला पाहिजे होता। खड्डा खोदतपर्यंत काय झोपले होते का? आणि आता खळबळून जागे झालेत लोकांनी आंदोलन केल्यानंतर। आम्ही कलेक्टरला सांगितलं